माझ्याकडे मक्का होता, मक्याचे कणस आणले मी. त्याचे हे बारीक करून घेतलं मिक्सरमध्ये. त्यात हे अशा प्रकारचे बारीक केलेले आहे मी. आणि पत्ताकोबी ही किसून घेतलेली आहे बारीक. हे बघा, याचे मी बॉल दाखवणार आहे. नाश्त्याला बारीक चिरलेला कांदा आणि हे बघा डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ, आपलं मीठ, तिखट, हळद, जिरं आणि हिंग आणि त्याला टाकायला कोथिंबीर आणि कढीलिंब. हे मी आता हे सगळं यामध्ये टाकून घेते बाउलमध्ये. आता हे सगळं मिक्स केलेलं आहे. त्यामध्ये येतं चण्याच्या डाळीचं पीठ घालून घेते. याला मिक्स करते. हे तांदळाचं पीठही मी घालून घेतलं. आता याला चांगलं मिक्स करून घेते. हे सगळं मिक्स झालेलं आहे. आता मी त्याचे छोटे छोटे बॉल करून घेते अशा पद्धतीचे. हे बघा असे हे मी बॉल केलेले आहे. हे अशा प्रकारचे बॉल केले. आता गॅसकडे जाते. हे तळून काढायचे आहे. आता हे मी तेलामध्ये बॉल सोडून घेते. हे माझे बॉल काढून झालेले. गॅस बंद करते. हे बघा अशा प्रकारचे छान असे लाल कलरचे बॉल झालेले आहे. आता हे माझे बॉल जर तुम्हाला आवडले असेल पत्ताकोबी आणि मक्याचे, तर माझ्या ह्या रेसिपीला तुम्ही सबस्क्राईब कराल अशा पद्धतीचे. आणि हे किसान जाम बरोबर हे बघा हे असं छान आतमधून किती छान हे असे हे बघा अशा पद्धतीचे हे बॉल झालेले आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलला, ग्रामीण चॅनलला सबस्क्राईब